नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थात बीडचे पालकमंत्री काल अजितदादा बीडच्या दौऱ्यावर गेले आणि दौरा गाजला तो अजितदादांच्या वक्तव्यांनी. अर्थात धनंजय मुंडेंची गैरहजेरी, पण दादांनी मात्र सुसाट बॅटिंग केली आणि जवळपास आपल्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली असं म्हणायला हरकत नाही. एकतर पहिल्यांदाच अजितदादांकडे बीडचं पालकत्व आलं. सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद असलं म्हणून काय झालं, पण बीडला सुधरवणं आता एक पालकमंत्री म्हणून दादांनी शिवधनुष्य उचलल्याचं या सगळ्या प्रकारातून दिसून आलं. पण मग गेली 5 टर्म तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, त्यावेळी देखील बीड महाराष्ट्रातच होतं. त्यावेळी देखील बीडमध्ये हे अशा गुंडापुंडांच्या टोळ्या, राख माफिया, वाळू माफिया, गँग यांच्या सगळ्या नको त्या गोष्टी चालतच होत्या. इव्हन या बीड जिल्ह्यात तुमच्याच पक्षाचे कितीतरी आमदार कितीतरी वेळा निवडून आले होते. मग 99ला पक्ष स्थापन झाला. आज 2025 साल आहे, म्हणजे जवळपास 25 वर्ष झाली. या 25 वर्षांनंतर तुम्हाला आता राख माफिया, वाळू माफिया यांना सुतासारखं सरळ करू असं वाटायला लागलं. म्हणजे हे उशिरानं सुचलेलं शहाणपण आहे, बाकी काय आहे. म्हणजे अजितदादांनी काल जे भाषण केलं आणि सगळ्यांना सडकून काढलं, टोलवलं, ठोके टाकले, त्यांची रोकटोक भाषा, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, हे सगळं काल दिसून आलं. पण कधी जेव्हा तुम्ही पालकमंत्री झालात तेव्हा तोपर्यंत महाराष्ट्रातलं बीड, त्याकडे कुणाचं दुर्लक्ष नव्हतं, सगळ्यांचं दुर्लक्षच. म्हणजे बीडला लागलेली कीड तुम्हाला 25 वर्षांनी दिसली का? आणि या सगळ्या गोंधळामध्ये दादांनी एक वक्तव्य केलं, जे वक्तव्य जबरदस्तच होतं. म्हणजे मी तर म्हणतो की दादा तुम्ही हे बोललात ते बरंच झालं. काय बोलले दादा? आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. एक नंबर वक्तव्य केलं तुम्ही. मी तर म्हणतो अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं बोललात तुम्ही. आम्हाला हेच म्हणायचंय, एकही पुढारी पाया पडण्याच्या लायकीचा नाही. कारण या पुढाऱ्यांचे गुण काय आहेत ना, हे आम्हाला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला केव्हाच कळलेले आहेत, पण तुम्हाला बहुतेक उशिरा कळाले असं म्हणायची वेळ आली. त्यात तुमच्या पक्षाची तर माणसं आहेतच, पण त्यासोबत इतर पक्षांची देखील आहेत. ते काय धुतल्या जाणारखे नाहीयेत. नंतर मी मंत्रिमंडळावर पण येणार आहे, म्हणून माझं याच विषयावर लाईव्ह आहे. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. दादा हे तुम्हीच बोललात म्हणून बरं. त्यामुळे लाईव्ह शेवटपर्यंत ऐकावं अशी माझी विनंती आहे. अर्थात सगळे प्रेक्षक टॉप न्यूज मराठीचे शेवटपर्यंत लाईव्ह मध्ये असतातच, पाहतात, कमेंट करा, तुम्ही व्यक्त व्हा. व्यक्त झाल्याशिवाय ना आपल्याला काय त्रास होतोय या सगळ्या पुढाऱ्यांचा आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचा आणि गुंडापुंडांचा, हे आपल्याला कळायचं नाही. त्यामुळे आता खरं तर सुरुवात आपण दादांनी जे वक्तव्य केलं ना त्या वक्तव्यापासूनच करूया. काय दादांचं वक्तव्य होतं? दादा म्हणाले, भाषण चालू होतं, मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडताय त्याची हिस्ट्री आठवा. दादांनी इतिहासच आठवायला सांगितला. आणि मग हिस्ट्री आठवल्यावर काय होतं? मग म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो र? कुणाच्या पाया पडलो? आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आभाळा एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडता, मग लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. काय याच्या पडायचं? आपण असा नमस्कार करा, पाया पडण्यापेक्षा असा हात जोडून नमस्कार करा. आता हे दादांचं वाक्य होतं. अर्थात मग शाली आणू नका आणि हार आणू नका आणि बरंच काय काय बोलले.
प्रश्न हाच आहे, दादांनी जे वक्तव्य केलं ते आजच्या घडीला तंतोतंत परफेक्ट लागू होत आहे, परफेक्ट ऑब्झर्वेशन. पण दादांनी हे ऑब्झर्वेशन फार उशिरा मांडलं असं मला म्हणायचं. कारण की गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातले पुढारी ते भाषणाच्या पण लायकीचे नाही राहिले असं माझी म्हणायची वेळ आली. एक दोन बोटावर मोजणे इतके सोडले ना, तर कुणाची भाषणं कधी सुरू होतात, कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हेच कळत नाही. बरं, भाषणात असं काही बरळतात की दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांवर फक्त ते जे बरळलेलं असतं तेवढंच वाक्य सुरू राहतं. आता सगळं झालं, त्यांची वादग्रस्त वक्तव्य बाहेर पडली की दोष मात्र प्रसार माध्यमांना देऊन हे मोकळे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, तोडून मोडून वाक्य जोडलं. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची भाषणं प्रसार माध्यम लाईव्ह करतात, लाईव्ह मध्ये कसं तोडणार? समोर तर माणसं ऐकायला बसलीच असतात की तुम्ही जे बोलता तेच वाक्य घरात, मोबाईलमध्ये, टीव्हीवर किंवा सगळीकडे जी बघतात माणसं, जसं जसं जातं जसं जसं प्रसारित होतं. वाक्य तोडलं कुठे? तुम्ही वाक्य नको ती बरळता बोलता, त्याचा फटका तुमच्या पक्षाला, तुमच्या कार्यकर्त्यांना बसतो. त्यात दोष आमचा कसा काय? सर्वसामान्य माणसं तुमच्या समोर बसलेली दिसली की अशी काय हुरळून जाता तुम्ही की तुमच्या मुखातनं असं काय बाहेर पडतं की ते थांबवायचं म्हटलं तरी थांबवता येत नाही. आणि माणसाचा हात धरू शकतो, तोंड धरता येत नाही ना. आणि आजकाल सगळेच पुढारी बावचाळल्यासारखे करतायत. म्हणजे दादांचं हे वाक्य परफेक्टच आहे, हे काही पाया पडण्याच्या लायकीचं नाहीये. कारण की प्रत्येक जण आज बघतोय ना आपण, एखादा नेता गाडीतनं उतरल्याची खोटी की त्याच्या आजूबाजूला गराडा कार्यकर्त्यांचा, कोण पुष्पगुच्छ घेऊन आहे, कोण आणखी काहीतरी घेऊन आहे, कोण आणखी शॉल घेऊन आहे, कोण आणखी काहीतरी वेगळं गिफ्ट घेऊन आहे. हे नुसता गराडा घालतात. मग कोण सेल्फी काढतंय, कोण आणखी फोटो काढतंय, कोण त्याच्या मागे धावतंय. अरे या सगळ्या कोण मधीच त्यात गर्दीत घुसून कुठं पायाला हात लागतोय का बघतोय. पण आता अजितदादांनी सांगितलेलं ते परफेक्ट आहे. काय गरज आहे यांच्या पाया पडायची? यांची हिस्ट्री आठवली की प्रश्न पडतो, अरे कुणाच्या पाया पडलो का? नंतर काही दिवसांनी याच पुढाऱ्यांनी केलेले उद्योग प्रसार माध्यमांतून, वृत्तपत्रांतून समोर येतात आणि मग कळतं की अर कशाला रे ह्याच्या पाया पडलो. आता मला हाच प्रश्न करायचा आहे, ज्या अर्थी हे आपल्याला सगळ्यांना कळतंय की यांच्या पाया पडायला नको, हे असे उद्योग करतायत, पण हे एवढं सगळं आज कार्यकर्त्यांना सांगायची एखाद्या प्रमुख पक्षाच्या नेत्यावर वेळ काय आली? कारण त्या पक्षाचे नेते हे त्या प्रमुखाला आता माहीत झालेले आहेत की ते कसे आहेत. काय दादांची वाक्य आहेत बघा. दादा तर काल स्पष्टच बीडला म्हणाले, बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राख गँग, वाळू गँग, भूखंडवादी गँग, सर्व गँगना सुतासारखं सरळ करणार. आता मला दादा हा प्रश्न पडला आहे, तुम्ही तुमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली, युवा संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं, डोस पाजलात, सगळं झालं. पण बीडमध्ये या राखेच्या गँग आहेत, वाळूच्या गँग आहेत, भूखंडवादी गँग आहेत, हे काय आज कळलं का तुम्हाला? राजकारणात किती वर्ष आहात तुम्ही? 8 टर्म तर तुमच्या आमदारकी झाली, 6 टर्म उपमुख्यमंत्री, एकदा खासदार, त्यातली 25 वर्ष फक्त तुमच्या स्वतःच्या पक्षात होतात तुम्ही राष्ट्रवादी. त्यातले 2 नंबरचे नेते, पहिले तुमचे काका शरद पवार आणि दुसरे तुम्हीच पुतण्या म्हणून 2 नंबरचे नेते होतात तुम्ही. मग गेल्या 25 वर्षात या बीड जिल्ह्यात तुम्हाला राख, तिची अवैध वाहतूक दिसली नाही? त्या राखेच्या माध्यमातून जो काळा पैसा आणि अवैध व्यापार चालतो तो दिसला नाही? वीट भट्ट्यांना राख पुरवली जाते, त्या ठिकाणी टिप्पर हायवा पळतात, त्या दिसले नाहीत? वाळू माफिया तुम्हाला दिसले नाहीत? गोदावरी नदी असो किंवा आणखी इकडून तिकडून वाळू उपसा चालतो अवैध, ते दिसलं नाही? गेल्या 25 वर्षात 5 टर्म तर तुम्ही उपमुख्यमंत्रीच होतात की. मग तेव्हा तुम्हाला दिसलं नाही आणि आता तुम्हाला दिसलं.
का तर एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर आपल्याच पक्षातल्या एका नेत्याचा सगळा उद्योग, त्याचे चेले चपाटे, त्याच्या टोळ्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला आज या सगळ्यांवर कारवाई करावीशी वाटली. पण इतक्या 25 वर्षात या सगळ्यांना कुणी आशीर्वाद दिले? या सगळ्यांच्या डोक्यावर वरदहस्त कुणी ठेवला? काय तुमचं वाक्य होतं? बघा ना, मुळात गेली 25 वर्ष राष्ट्रवादीत राख माफिया, वाळू माफिया, गुंडांची भरती कोणी केली? 25 वर्ष. तुम्ही तर आत्ता पक्षातनं बाहेर पडला, स्वतःचा पक्ष म्हणून स्थापन केलात किंवा तो मिळवलात स्वतःकडे. एवढे वर्ष त्याच पक्षात होतात तुम्ही. त्यावेळी या सगळ्या गुंडापुंडांची, वाळू माफियांची, राख माफियांची भरती कोणी केली? मी पोस्टरमध्ये एक फोटो दाखवतोय. तुम्ही आहात, धनंजय मुंडे आहेत आणि तो वाल्या कराड आहे. तो त्यावेळी तुमच्या ओळखीचा नव्हता का? जो काल परवापर्यंत तुमच्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुकाध्यक्ष होता. याच्या आधी देखील त्याला बरीच पदं होती. आता या सगळ्या टोळ्यांना मोठं करण्यात तुमच्याच पक्षाचे नेते बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून होते. 2019ला आमदार, 2024ला आमदार म्हणून आता निवडून आले. मग त्यावेळी तुम्हाला हे का दिसले नाहीत? हे असे सगळे चेले चपाटे आणि गुंड जे बीडमध्ये थैमान घालतायत गेली 25 वर्ष, तेव्हा तुम्हाला ती राग दिसली नाही, तेव्हा तुम्हाला ती वाळू दिसली नाही. आणि आता अंगलट आल्यानंतर काय तुम्ही म्हणालात की कार्यकर्त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष केलं, त्यांना मोकळीक दिली म्हणून ते अंगलट आलं. आता कार्यकर्त्यांचा रेकॉर्ड तपासा आणि मगच त्यांना जवळ करा. आता म्हणजे सगळं होऊन गेल्यानंतर, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर, बीडमध्ये नको ते उद्योग घडल्यानंतर, गेले 2.5 महिने या महाराष्ट्रात केवळ बीड बीड आणि बीड चालू आहे. पण बीडला लागलेली कीड गेली अनेक वर्षांपासून आहे. त्या किडीला मारण्याचं औषध तुम्हाला सापडलं नाही? अहो, तुमच्याच पक्षाचे आमदार त्या ठिकाणी पालकमंत्री, कृषी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि एवढेच सगळी पदं तुमच्याकडे असताना तिथल्या थैमान घालणाऱ्या टोळ्यांना रोखता आलं नाही. कसं रोखणार? कारण की जो थैमान घालतोय वाल्या कराड, तो तुमच्याच पक्षातील नेत्याचा राईट हँड. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत सांगितलंय, वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि गेली अनेक वर्ष त्यांचं राजकारण सांभाळत होता. राजकारण सांभाळत होता या वाक्याला अर्थ काय आहे? म्हणजे काय? म्हणजे राजकारण सांभाळत होतं म्हणजे मला हे कळलंच नाही मुख्यमंत्र्यांचं वाक्य. म्हणजे तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री राजकारण सांभाळतोय कोण? प्रतिमंत्री. म्हणजे मुंडे सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री हा कोण? प्रतिमंत्री. मुंडे पालकमंत्री, वाल्या प्रतिपालकमंत्री. मुंडे आमदार, वाल्या प्रतिपालक आमदार, प्रति आमदार. नंतर मुंडे कृषी मंत्री, वाल्या प्रति कृषी मंत्री. अरे काय चाललंय, काय बोलताय? हे जे पुढारी आहेत ना, यांनी ज्या सगळ्या टोळ्या आपल्या सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी वाढवून ठेवल्या, त्यातून सर्वसामान्यांना त्रास झाल्यानंतर आता तुम्ही दादा आम्हाला सांगताय की पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्ही जी काही नावं घेतलीत ना बोटावर मोजण्यात की, त्या काळात खरंच ती कर्तृत्ववान होती म्हणून त्यांचं नाव आज घेऊ शकलात तुम्ही. आपल्या भावी पिढ्या कुणाचं नाव घेणार का? आयुष्यभर फक्त यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक यांचीच नावं घ्यायची, पुढे कोणी घडलंच नाही, त्यांचा आदर्श तुमच्यापैकी कोणी घेतलाच नाही असंच म्हणायचं का? आता तुमच्याकडचा स्पष्ट वक्तेपणा तुमच्या पक्षातल्या किती नेत्यांकडे आहे? तुमच्याकडचा वक्तशीरपणा तुमच्या पक्षातल्या किती नेत्यांकडे आहे? तुमच्याकडचा रोकटोकपणा तुमच्या पक्षातल्या किती नेत्यांकडे आहे? सांगा ना मला तुम्ही. तुम्ही आज तुमच्या नेत्यांना काय तिथले काय स्थानिक असतील त्यांना काय सांगितलं की कार्यकर्त्यांचे रेकॉर्ड तपासा, स्वच्छ प्रतिमेचे आपल्या जवळ ठेवा. हा नियम तुम्हाला पण लागू होतोय. स्वच्छ प्रतिमेचे जवळ ठेवा हा नियम तुम्हाला पण लागू होतो, जसा तुमच्या कार्यकर्त्यांना लागू होतो. तुम्ही पण स्वच्छ प्रतिमेची चांगली माणसं जर जवळ बाळगली असतील तर त्यांच्या शेजारी असलेली, त्यांच्या बाजूला असलेली माणसं पण स्वच्छच असती ना.
पण आज तुमच्या आजूबाजूचीच नेते मंडळी बरबटलेली, मग त्यांच्या आजूबाजूचे सगळे कार्यकर्ते पण बरबटलेले. बघा लिंक कशी आहे. अजितदादांच्या जवळचे धनंजय मुंडे, धनंजय मुंडेंच्या जवळचे वाल्मिक कराड. आता ही लिंक आहे. आता वाल्मिक कराडच्या जवळचे मी नावं घेऊ का? विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर चांगळे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, अजून किती नावं घेऊ? म्हणजे या सगळ्यांना एकत्र करण्यात तुमच्याच नेत्यांनी बीडमध्ये आपल्या सगळ्या ताकदीच्या जोरावर हा उद्योग केला. आणि आता अंगलट आल्यानंतर तुम्हीच कार्यकर्त्यांना झाडझडती घेताय. काय बोललात तुम्ही आणखी? बदल्यांचं राजकारण बीडमधलं थांबलं पाहिजे. बीडमध्ये काही अधिकारी अजूनही इथल्या इथंच बदली करून घेतात. आष्टी, पाटोदा, गेवराई, आंबेजोगाई या पलीकडे ते जातच नाहीत. आता बदल्या केल्या पाहिजेत. बदल्या. अरे आत्ताच सुरेश धस यांनी घोटाळा बाहेर काढला एक तुमच्याच मंत्र्यांचा, धनंजय मुंडेंचा. बदल्या आणि पदोन्नती घोटाळा. कृषी खात्यात कुणाला कुठल्या पदावर आणि कुठं बदली द्यायची आहे किंवा बदली घ्यायची आहे तर त्याचं रेट कार्डच तयार केलं होतं महोदयांनी तुमच्या. आणि ते रेट कार्ड सुरेश धस यांनी वाचून दाखवलं. आणि त्यात या धनंजय मुंडेंचा हा पठ्ठ्या म्हणजे वाल्या कराड तज्ञ समितीवर हा तज्ञ आहे. अहो माणसांना कसं मारायचं यात तो तज्ञ आहे, एक्सपर्ट. कसा कट रचायचा, कशी खंडणी मागायची, खंडणीच्या मध्ये अडथळा ठरल्यावर त्याला कसा काटा काढायचा यात तज्ञ आहे तो, नादच नाही. वाल्या कराड यात तज्ञ आहे. मग अशी तज्ञ मंडळी जर तुमच्या नेत्याच्या जवळपास असतील, नवे नवे त्याचा राईट हँड असतील, तर काय होणार आहे हो सगळं? बीडचं वाटोळं कुणामुळे झालं? आणि आता पांघरुण घालायला अंगलट आल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन सांगता का? अहो प्रश्न हाच उपस्थित होतो की आतापर्यंत ज्या सगळ्या बदल्या झाल्या किंवा बदल्या केल्या गेल्या बीडमधल्या किंवा काही बदल्याच होत नव्हत्या, याला कारणीभूत कोण आहे? इतके वर्ष तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, तुमच्याच पक्षाचे नेते. तुम्हाला माहिती आहे का बीडमध्ये? अर्थात तुम्हालाच माहित असणार, मला काय माहित असणार. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत बीडमध्ये राष्ट्रवादीचे 17 आमदार निवडून आलेत. 17. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 3 आमदार 2 वेळा आणि 2 आमदार 3 वेळा निवडून आलेत. धनंजय मुंडे परळीतून 2दा निवडून आले. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर बीडमधून 2दा निवडून आले. प्रकाश सोळंके माजलगाव मधून 3दा निवडून आले. विमलताई मुंदडा 3दा निवडून आल्या. आता एवढ्या वेळा तुमचेच आमदार निवडून आलेले आहेत, तरी देखील या बीडमध्ये रेल्वे आली नाही तुम्ही म्हणताय, विमानतळ झालं नाही तुम्ही म्हणताय, आरोग्य सुविधा व्यवस्थित नाही तुम्ही म्हणताय, बीडमध्ये कुठले रस्ते पाणी व्यवस्थित नाही तुम्ही म्हणताय. का? तुमच्याच पक्षाचे आमदार होते की, त्यात अनेक जण मंत्री होते की. मग तुमच्या आमदार आणि मंत्री काय करत होते तेव्हा? झोपा काढत होते काय? सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांना गेल्या वर्षात दिसल्या नाहीत? सगळा लेखाजोखा काढतो. 2009 ला 2019 ला परळी धनंजय मुंडे, 2024 ला धनंजय मुंडे, म्हणजे गेली 6 वर्ष धनंजय मुंडे तिथे आहेत. बीडला 1999 ला सलीम सईद, 2009 ला जयदत्त क्षीरसागर, 2014 ला जयदत्त क्षीरसागर, म्हणजे बीडमध्ये 15 वर्ष तुमचे आमदार होते. काय नाही सर्वसामान्यांच्या सुविधांसाठी ते झगडले. माजलगाव 2009 ला प्रकाश सोळंके, 2019 ला प्रकाश सोळंके, 2024 ला प्रकाश सोळंके, म्हणजे आत्ताच जवळपास 10-11 वर्ष प्रकाश सोळंके होते. का नाही त्यांना मग तिथल्या सुविधा दिसल्या? केस 99 ला विमलताई मुंदडा, 4 ला विमलताई मुंदडा, 9 ला विमलताई मुंदडा, 15 वर्ष का नाही केज मध्ये सुविधा झाल्या? हा जो खून झालाय ना, हा केज मधीलच मस्साजोग मध्ये झाला. या मस्साजोगच्या सरपंचाचा झाला. गेवराई 2009 बदामराव पंडित, 2024 विजयसिंह पंडित, म्हणजे 5 वर्ष बदामराव पंडित गेवराईला होते ना आमदार तुमच्या पक्षाचे. का नाही सुविधा झाल्या? नंतर आष्टी 2009 ला सुरेश दस जे आता भाजपमध्ये आहेत ना, ते तुमच्याकडे होते.
2019ला बाळासाहेब आजबे तुमच्याकडे होते, म्हणजे 10 वर्ष आष्टीचं नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाकडे होतं. काय नाही विकास झाला? काय बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही, विमानतळ नाही, आरोग्याची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, रस्त्याची वाट लागले, गुंडपुंडांची थैमान घातलंय, राखेचं प्रदूषण, वाळूचा अवैध उपसा, या सगळ्या खून, मारामाऱ्या, दरोड्या, अत्याचार हे सगळे चाललंय की बीडमध्ये. मग तुमचे आमदार काय करत होते? 25 वर्षात 17 आमदार निवडून आले. कोण 2-2 वेळा, कोण 3-3 वेळा. तेव्हा तर तुम्हीच पक्षात होतात ना, आणि पक्षाचे तर 2 नंबरचे नेते तुम्ही. आणि तुम्ही बाता मारता का आता? तुम्ही सांगता की बीडमध्ये विकासच झाला नाही, बीडमध्ये रेल्वे आली नाही, याला जबाबदार कोण? अहो, आम्हाला काय प्रश्न विचारताय? तुमचेच तिथे नेते आहेत की. आतापर्यंत त्या नेत्यांनी का नाही रेल्वे आणली? मग बीडमध्ये काय नाही पाठपुरावा केला? तुम्ही तर सत्तेत होतात, 2009 पर्यंत सत्तेत होतात, नंतर परत आता सत्तेत आलाय 22 पासून, तरी देखील नाही म्हणताय तुम्ही. म्हणजे तुमच्याच नेत्यांची तिथे इच्छाशक्ती होती का आपल्या बीडमध्ये विकास व्हावा? काय शिक्षणाचा रेट आहे बीडमध्ये, आणि काय आत्महत्येचा रेट आहे बघितलात? ऊसतोड कामगार पोटाला चिमटा काढून तिथे कसं बसं जगतात, आणि त्या टोळ्या बाहेर पडतात सीझनला. कशासाठी? ऊस तोडणीसाठी, घरदार सांभाळण्यासाठी, घरदार भरण्यासाठी. काय केलं? फक्त महामंडळ स्थापन झाली की संपलं? अहो, आयुष्यात आतापर्यंत इतक्यांदा या बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलं, 10 वर्षात किती खून झाले, आत्महत्या किती झाल्या सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी. विधानसभेतच निवेदन दिलं ना. त्यावेळी तुमचे नेते काय करत होते? म्हणून तुम्ही म्हणताय ना, ते वाक्य मला पटलं. मला एक वाक्य दादांचं पटलं की आजचे पुढारी पाया पाडण्याच्या लायकीचे नाहीत. आवाज नाही माझं पण दादांसारखंच प्रत्येक कार्यकर्त्याला की कुणी नेत्यांच्या पाया पडू नका. काय गरज नाही ते गर्दीत जाऊन सेल्फी काढा आणि हे करा. कोण नाही, कोण ओळखत नाही कोणाला. यांच्या पाया पडायचं आणि नंतर यांनी काय करायचं बघितलंय की आपण. त्यामुळं जे काही दादा म्हणाले ना आता सगळं, धनंजय मुंडे यांची दौऱ्याकडे पाठ काय? पहिल्यांदा क्लिअर करू आपण. बदल्यांचं राजकारण, बदल्या का होतात का होत नाहीत? अहो दादा, तुमच्याच नेत्यांच्या मर्जीतली माणसं महसूल खात्यात बीड जिल्ह्यात, तुमचेच माणसं तुमच्याच नेत्याच्या मर्जीतली. पोलीस खात्यात तुमच्याच नेत्यातल्या मर्जीतली माणसं. कुठलं खातं असं नाही जिथं तुमच्या नेत्यांनी खातं खोललं नाही, त्याच्या मर्जीचं खातं चालतं. आणि हे सगळं चालवणारा तो प्रति वाल्या कराड. मुंडेंनी सांगायचं नाही, वाल्मिक कराडनी ऐकायचं. त्याच्या वेळ काय? अहो, स्पेशल 26 म्हणून तृप्ती देसाईंनी यादी काढली. आताचे नवीन नेमलेत ना एसपी नवनीत कावत, त्यांच्याकडे दिली पुराव्यानिशी. काय झालं त्याला? एकावर तरी इन्क्वायरी लागली, चौकशी झाली, जिल्ह्याच्या बाहेर बदली झाली. ऐकायला आले काय? एखादं तरी कानावर पडलं आपल्या? का नाही पडलं? त्याचं कारण तेच आहे, कारण की गेलं की दाबलं जातंय. पुराव्याला हल्ली कोणी विचारतच नाही हो. तुमच्याकडे अंजली दामानी यांनी एवढे पुरावे दिले, काय झालं? टाकले कपाटात. फडणवीसांकडे दिले पुरावे, काय झालं? टाकले कपाटात. अहो, पुराव्याला कोणी विचारतच नाही. या वाल्मिक कराडच्याच मर्जीतले पोलीस अधिकारी त्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत, याची लिस्ट सुरेश धस 150-200 जणांची देणार होते मुख्यमंत्र्यांकडे. त्यांनी तर कितीतरी नावं घेतली. परवाच बोलले कॉन्फरन्स मध्ये, त्या नवनीत कावताना मी सांगतोय, ओ घूम रहा है बाहर ऐसा वैसा गोट्या गित्ते, उसको पकडो जरा. तर ते उत्तर देत, हा मैं करता हूं. आणि तो बोंबलत फिरतोय बाहेर. तो भास्कर केंद्रे स्वतः सांगितलं सूर्यदासांनी, अजून आहे तिथंच आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्यांबद्दल सांगून सुद्धा कोणच कुणाचं ऐकेना. अहो, बीड मध्ये कुणाचा कुणाला मागमूस राहिला नाही आणि ताळमेळ राहिला नाही. म्हणून हा सगळा जो गोंधळ झालाय ना, तुम्ही ज्या नेत्यांना तिथं मोठं केलं, आशीर्वाद दिलात, त्या नेत्यांच्या मागे लागलेल्या गँगला त्या नेत्याने आशीर्वाद दिला, मोठं केलं, आणि तुमचं दुर्लक्ष झालं. तुम्ही मोकळीक दिलीत. तुम्ही नेत्याला नेत्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं, नेत्यांना मोकळीक दिलीत.
नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना मोकळीक दिली, झाला गोंधळ सुरू. अहो, जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यानंतर अख्खा महाराष्ट्र बोंबलत होता की धनंजय मुंडेंच्या जवळचा, अत्यंत जवळचा, निकटवर्तीय मुंडेंना मंत्री करू नका. मस्सा जोग मध्ये गेला होता तेव्हाच तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं, पण ऐकलत का? 9 डिसेंबरला हत्या झाली, 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाची लिस्ट आली आणि धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्री झाले. आणि ज्यावेळी तुम्हाला विचारण्यात आलं धनंजय मुंडेंबद्दल तर एकच तुमचं, अरे पुरावा आहे का? नुसता आरोप करून चालणार आहे का? चौकशी कशी करू? पुरावा तर येऊ दे. असं करता 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 मग जसं जन आक्रोशाचं प्रेशर वाढलं मग तुमचं वळण बदललं तुम्ही. मी देखील राजीनामा दिला होता नैतिकतेवरून, तरी देखील धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही. शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं अर्थसंकल्पीय, आणि संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल झाले. तेव्हा सगळं मंत्रिमंडळ खडबडून जागं झालं, मुख्यमंत्री देखील जागे झाले, आणि मग धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. त्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामध्ये नैतिकता हा शब्द दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. कारणास्तव दिला, वैद्यकीय कारणास्तव, आणि फोटो बघून अस्वस्थ झालो. इतके दिवस 79 दिवस त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऐकून बघून अस्वस्थ झाले नाहीत. जन आक्रोश मोर्चातील वैभवीच्या डोळ्यातले अश्रू बघून अस्वस्थ झाले नाहीत. संतोष देशमुख यांना हाल हाल करून कसं मारलं याचं भाषण 18 डिसेंबरला सुरेश धसांनी विधानसभेत सांगितलं, ते ऐकून सुद्धा अस्वस्थ झाले नाहीत. पण 79 दिवसांनी धनंजय मुंडेंना उपरती झाली, अरे बाप रे, नाही आता मी अस्वस्थ झालोय, आणि मग त्याला जोड दिली वैद्यकीय कारणास्तव उपचार घेण्यासाठी, आजाराची जोड देऊन मग राजीनामा दिला. आता एवढं सगळं केल्यानंतर प्रश्न हाच उरतो की स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं का मुलाखतीत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला? हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की मुळातच या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे, आणि अनेक वर्ष तो त्यांचं राजकारण सांभाळत आला, तेव्हा आम्ही त्यांचा राजीनामा घेतला. आता प्रश्न हाच पडतो की इतके वर्ष धनंजय मुंडेंनी बीडमध्ये राजकारण केलं, वाल्मिक कराड त्याचे कितीतरी निकटवर्तीय, कितीतरी जवळचे, ते इतक्या वर्षात तुम्हाला कधीच वाल्मिक कराड दिसला नाही. 2012ला वाल्मिक कराड, 2012ला धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2012 पासून आज तागायत ते राष्ट्रवादीत आहेत. त्यात राष्ट्रवादी फुटली, अजितदादांबरोबर धनंजय मुंडे गेले. म्हणजे गेली 12-13 वर्षांपासून अजितदादा वाल्मिक कराड ज्यावेळी बीडला गेले असतील किंवा धनंजय मुंडेंना भेटले असतील, वाल्मिक कराड पाहिलेलंच आहे. मी फोटो पण दाखवले तुम्हाला एक, भले तो अलीकडचा असावा, पण वाल्मिक कराड माहितीये ना की धनंजय मुंडेंच्या किती निकटवर्ती, किती जवळचा आहे तो. या 12-13 वर्षात या वाल्याचे कारनामे तुम्हाला दिसले नाहीत. खरं तर याच 12-13 वर्षात या वाल्या कराडचे कारनामे बीडमध्ये वाढले, कारण याच 12-13 वर्षामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री, कृषी मंत्री होते, आणि त्याच वेळी यानं जे उद्योग केले ते उद्योग, त्याची परिणती म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण करून झालेली हत्या, निर्घृण हत्या. आणि एवढं सगळं घडून सुद्धा या सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं, मोकळं सोडलं. सर्वसामान्य जनता बीडची किती परेशान आहे, पोलिसांकडून परेशान, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून परेशान, आणखी कुठलंही खातं घ्या, सर्वसामान्य जनतेला कोणी विचारतच नाही तिथं. या अशी परिस्थिती का आली? आता तुम्ही एक वातावरण सांगितलं, एक म्हणजे तुम्ही एक मुद्दा मांडलात की बीड जिल्हा कुणामुळे बदनाम झाला. काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि नको तेवढी मोकळीक दिल्यानं बीड जिल्हा बदनाम झाला. आता मला हाच प्रश्न करायचा आहे, कोणी कुणाकडे दुर्लक्ष केलं आणि कुणी कुणाला मोकळीक दिली?
धनंजय मुंडे तुमच्या पक्षात 12 वर्षापासून आहेत. वाल्मिक कराड धनंजय मुंडे त्याच्या आधीपासून मित्र आहेत. म्हणजेच या सगळ्यांमध्ये तुम्ही धनंजय मुंडेला मोकळीक दिलीत, त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं, आणि धनंजय मुंडेंनी मोकळीक दिली वाल्मिक कराडला, त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं. एवढंच कशाला, जेव्हा राष्ट्रवादी एक होती ना, तेव्हा स्वतः शरद पवार म्हणाले होते की मी धनंजय मुंडेला कोणकोणत्या प्रकरणातनं वाचवलं. बघा त्यांचं स्टेटमेंट काढून. म्हणजे त्याच वेळी त्यांच्या चुकांवर पांघरून घातलं गेलं नसतं तर आज हा उद्योग झाला नसता. आज खरं म्हणजे तुम्ही बीडमध्ये गेलाय ना, किंवा बीडमध्ये जे तुम्ही स्टेटमेंट केलंय ते तुमच्या पक्षाची प्रतिमा सावरण्यासाठी गेलाय तुम्ही. कारण की तुम्हाला माहिती आहे इथं आजही समोर असलेले कार्यकर्ते हे त्या धनंजय मुंडे आणि वाल्या कराडचे असणार. ते काय आबाळातून नाही पडणार आहेत ना की दादा आलेत म्हणजे काही नवीन कार्यकर्ते तयार होणार नाही. आता त्यांचं ब्रेन वॉशिंग तुम्हाला करावंच लागेल. म्हणून तर धनंजय मुंडे यांना व्यासपीठावर शेअर होऊ देऊच नये, हीच तर भूमिका असणार आहे. कारण की आता जर तुमच्या सोबत बीडला धनंजय मुंडे असते तर पुन्हा वेगळा संदेश. आणि तुम्हाला जे काही कान टोचायचे होते, बरं झालं तुम्ही, म्हणजे सोनारानं कान टोचलेलं कधी पण चांगलं असतं. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत, ते तुम्हीच बोललात ते बरं. म्हणजे ते म्हणून मी मागापासून तेच सांगतोय. कारण तुम्ही जे आता म्हटलात ना ते वाक्य अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं होतं की कुणी दुर्लक्ष केलं. आता तुम्हीच आत्मचिंतन करा ना की कुणी कोणाकडे दुर्लक्ष केलं आणि कुणी कुणाला मोकळीक दिली. हे जर शरद पवारांनी धनंजय मुंडेंकडे त्यावेळी त्यांना खडसावून त्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याऐवजी त्यांना त्यावेळी दरडावून सांगितलं असतं तर धनंजय मुंडे व्यवस्थित वागले असते, पुढे त्यांचे सगळे कार्यकर्ते व्यवस्थित वागले असते. पण नाही, त्यावेळी तुम्हाला गरज राजकारणाची आहे, त्यावेळी गरज तुम्हाला मतांची आहे, त्यावेळी गरज तुम्हाला जागांची आहे. म्हणून तर तुम्हाला राजकारण करता करता या अशा नेत्यांना वाचवणं, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणं आणि मग त्या नेत्यांनी अगदी तुमच्यासारखी पुनरावृत्ती करायची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचवत बसायचं. आता या वाल्या कराडचे उद्योग धनंजय मुंडेंना माहित नसावेत का? माहित होतेच ना. अहो, एवढा निकटवर्ती, एवढा जवळची व्यक्ती काय करते हे मुंडेंना माहित नाही. अहो, आता विधानसभेची निवडणूक झाली 20 नोव्हेंबर, सगळ्या प्रचाराची धुरा वाल्मिक कराडकडे. 23 नोव्हेंबर निकाल लागला, जिंकल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्याचं नियोजन वाल्मिक कराडकडे. मग एवढं सगळं ओळखीचा असलेला माणूस पुढं 9 डिसेंबरला हत्या झाली, मग 15-16 दिवसांनी, तेव्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काही संबंध नाहीये. अहो, कसं शक्य आहे? केव्हापासून महाराष्ट्र सांगतोय की यांचे सीडीआर तपासा, पण कुणाची हिंमत होईना यांचे सीडीआर काढून बघायची, यांचे एकमेकांचे रिलेशन्स कनेक्शन चेक करायची. का? तिकडे पंकजा मुंडेंनी तर भरसभेत सांगितलं होतं, कुठं आहे रे ते, ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. आणि मग ते वाल्मिक कराड उठतंय अर्ध आणि बसतंय खालती. आज शेजारी तो विष्णू चाटे दात काढतोय. त्या विष्णू चाटेचा आका तो वाल्मिक कराड, वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे. ही सगळी चेन आहे. आणि हे एवढे सगळे तुम्हाला प्रत्यक्ष माहित नाही असं होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे की आता धनंजय मुंडेंना सोबत घेणं, बीडमध्ये दौऱ्यावर असणं, त्यांच्यासोबत आपण त्यांच्यासोबत राहणं, व्यासपीठ शेअर करणं, याचा संदेश चुकीचा जाऊ शकतो. म्हणून बीड जिल्ह्याला बदनाम कुणी केलं? आता तुम्ही म्हणालात कुणी किती मोठ्या बापाचा असो किंवा कुणी कोणत्याही नेत्याच्या जवळचा असो त्याला आम्ही सरळ करणार. अरे आता काय बोलून उपयोग आहे? ज्यावेळी करायला पाहिजे होतं त्यावेळी केलं, त्यावेळी मोकळं रान दिलं तुम्ही, मोकळं रान दिलं अक्षरशः. आणि म्हणून तर त्यावेळी यांनी उत्माद घातला. राखेतनं अवैध पैसा, वाळूतनं अवैध पैसा, वाळू उपसातनं, आणखी खंडण्या, जमिनी, प्रॉपर्ट्या, बदल्या, सगळ्या याच्यातनं पैसे उकळले. परवा राज ठाकरे भाषणात म्हणाले ते अत्यंत खरं आहे. राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो, पण राखेतून गुंड सुद्धा उभारी घेतात हे पहिल्यांदाच बघितलं. आणि असे गुंड पुंड सगळे तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी पाळले की
आता एवढं समीकरण त्या बीड जिल्ह्यात बनलं होतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू, तरी तुम्हाला दुसरी बाजू दिसली नव्हती. आणखी कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा. आपल्या अवतीभोवती चुकीच्या प्रवृत्ती असता कामा नयेत. एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते. वा, 25 वर्षात कधी हे वाक्य तुमच्या मुखात आलं नाही का? तर तेव्हा नेतृत्व काकांकडे होतं, आता पक्ष तुमच्याकडे आलाय, त्यामुळे आता तुम्ही राष्ट्रीय नेते आहात. त्यामुळे आता तुम्हाला कळालं की नाही, माझ्या पक्षाची प्रतिमा सुधारली गेली पाहिजे, त्याची किंमत व्यवस्थित राखली गेली पाहिजे. त्यासाठी मला काळजी घेणं गरजेचं आहे. मीच होतो बीडचा पालकमंत्री, 25 वर्ष काकांकडे होतं म्हणून मोकळीक सूट दिलीत, मोकळीक. तेव्हा विचार नाही केलात तुम्ही. तेव्हा हाच जर विचार केला असता तर हे उद्योग घडले नसते ना. बीडमध्ये रेल्वे येण्यास का उशीर झाला याची कुणीतरी नैतिक जबाबदारी घेणे गरजेचं आहे. अरे हा प्रश्न कार्यकर्त्याने विचारून काय अर्थ आहे? हा प्रश्न कुणाला विचारायला पाहिजे? हा प्रश्न तुमच्या बीड मधल्या नेत्यांना विचारायला पाहिजे होता, कारण की त्यांनीच हे उद्योग केलेत ना. आतापर्यंत पाठपुरावा केला असता तर बीडमध्ये रेल्वे होती, विमानतळ आलं असतं, सगळ्या सुखसुविधा आल्या असत्या. काय नाही झालं असं. आणि खरं म्हणजे तुमचा पण दोष नाही, फक्त तुमच्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल नाही बोलत हा विषय. अहो जेवढे पक्ष, त्यात बरेच जेवढे नेते, तुम्ही जे काही विधान केलंय ना, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ते फक्त तुमच्याच पक्षाशी निगडीत आहे का? नाही, एवढं तर नक्की आहे. ते प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक पुढाऱ्याच्या संदर्भात असेल ते, किंवा जे काही नको ते उद्योग करतात त्यांच्या संदर्भात असेल. मग प्रश्न हाच उरतो, त्यावेळी त्या पुढाऱ्यांनी पण का नाही लक्ष दिलं? इतर पक्षाचे नेते पण बीडमधनं निवडून येतच होते की, तेव्हा का नाही या सगळ्यांनी बीडमध्ये काय सुखसुविधा पाहिजेत त्याचा विचार केला नाही, बीडमधल्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि मग अशा वेळी त्या बीडमध्ये जातीपातीचं राजकारण, काय बोललात तुम्ही, मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये विनाकारण वाद लागलेले आहेत, ते आता सगळे हाणून पाडायचे आहेत वेगळे. अहो इलेक्शनच्या वेळी हे वाद येतात आणि इलेक्शन झाले की सगळे वाद संपतात. तेवढ्या पुरतं फक्त म्हणजे फक्त जातीपातीचं राजकारण करून मतपत्रात पाडून घ्यायची, हे नेत्यांच्याकडून जे घडतं ते सर्वसामान्यांना कळत नाही. एवढे दुधखुळे तुम्ही समजू नका. महाराष्ट्राला प्रत्येकाला माहिती आहे की काय उद्योग चाललेत. कशाला मराठा आणि वंजारा हा वाद घातला, कशाला हे उद्योग करून घेतले. आजही काही नेते पुढारी बदलतातच आहेत. आता तर हिंदू मुस्लिम ह्याची खबर खोद, त्याला गाड, त्याला खोड, त्याला उलट. कशाला? या सगळ्या गोष्टींमुळे काय घडलं परवा नागपूरला बघितलंय ना. अहो तुम्ही फक्त शब्द बोलून मोकळे होता, इकडे सर्वसामान्यांची डोकी फुटतात. ते म्हणतो ना मी, 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा. त्या गवताचं काय बिचाराचा दोष आहे? सर्वसामान्य माणसाला विनाकारण त्रास सहन करावा लागतो या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्याचीच परिणती मग अशी होते, जातीवादात, धर्मवाद, नको ते उद्योग सुरू होतात. या वाल्याकरांची हिस्ट्री तो काय काल परवा नाही राजकारणात आला. अहो 24 वर्ष राजकारणात आहे. 2001 ला परळीचा पहिल्यांदा नगरसेवक बनला. 2001 ला पंडित अण्णा मुंडेंमुळं. हेच धनंजय मुंडे यांचे वडील. गोपीनाथरावांचा विरोध होता तरी तिकीट दिलं. नंतर उपनगराध्यक्ष, मग प्रभारी नगराध्यक्ष, त्या अगदी परवा तुमच्या कालच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुकाध्यक्षापर्यंत मजल गेली त्याची. नाहीतर काय करत होता हा? जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत होता, तिकीटे विकून सिनेमा दाखवायचा. शिकलाय पांगरीत, ज्यालाच गोपीनाथ गड म्हणून ओळखलं जातं. आला परळीत कॉलेजचं शिक्षण घ्यायला. मग कुणाच्या तरी माध्यमातून गोपीनाथरावांची ओळख झाली. गोपीनाथराव परमार कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होते. मग हा तिथे गेला, घरगडी राहिला. हळूहळू गोपीनाथ मुंडेंची जवळीक वाढली. 88-89 सालामध्ये परळीमध्ये भगवान बाबा मंडळ, गणेश मंडळ स्थापन केलं. सामुदायिक विवाह कर, क्रिकेट स्पर्धा भरव, नाव गाजवत गेलं.
आणि मग 93-95च्या दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेची निवडणूक लागली. गोपीनाथराव मुंडे विरुद्ध टीपी मुंडे, 2 पॅनल. गोपीनाथरावांचे 7 जण उमेदवार जिंकून आले, टीपी मुंडेंचे 23 उमेदवार जिंकून आले. आता अध्यक्ष कोणाचा होणार आहे क्लिअर झालं होतं. त्याच वेळी अध्यक्ष निवडीवरून सर्वसाधारण सभा सुरू झाली, गोंधळ सुरू झाला, तुंबळ हाणामारी सुरू झाली. नागरगोजे पोलीस अधिकारी होते, गोळी झाडली. गोपीनाथ मुंडेंच्या बाजूचा वाल्मिक कराड, त्याच्या मांडीत गोळी बसली. मांडीत गोळी बसल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास वाढला. झालं, वाल्मिक कराड परळीचा अण्णा झाला, वाल्मिक अण्णा कराड. आणि मग अशा कराडनं त्याच काळामध्ये 88-89 साली काय करायला सुरुवात केली आपल्याला माहिती आहे. त्याच काळात तिथं परळीत 1971ला औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्र स्थापन झालं होतं, थर्मल प्लांट, थर्मल एनर्जी पॉवर प्लांट. आणि मग तिथं कामाची कंत्राट या पट्ट्याने घ्यायला सुरुवात केली. काय होती कामाची कंत्राट? जो काही प्रकल्पात कोळसा येतो तो जवळच्या रेल्वे स्टेशनवरनं आणावा लागायचा, रेल्वेच नाही ना. मग तो सगळा कोळसा आणण्यासाठी कंत्राट मिळायची आणि त्या कंत्राटाने या पट्ट्याने सुरुवात केली. 20व्या वर्षीच कंत्राटदार झाला. आणि मग कोळसा वाहतुकीचा मोठा धंदा, वाहतूक केलेल्या मालापेक्षा जास्त माल वाहतूक केल्याची नोंद दाखवायची, पैसे जास्त घ्यायचे. आणि मग याच्यातून राखेच्या अवैध धंद्याचा व्यापार सुरू झाला. मग वीट भट्ट्यांना राख पुरवायची, सिमेंट कंपन्यांना राख पुरवायची, मग हायवा आणि टिप्पर आणि काय 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 काय. मग एवढं सगळं चालू असताना या दरम्यानच्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडेंनी त्यांना अडवलं नाही, पंडित अण्णा मुंडेंनी अडवलं नाही, धनंजय मुंडेंनी पण अडवलं नाही. झाला मोठा. या अशा वाल्मिक कराडला पोसून पोसून एवढं मोठं केलं. असे बरेच आहेत बीडमध्ये. एकच आहे का? आठवले गँग वेगळीच, बबन गित्ते गँग वेगळीच, परवा जेलमध्ये बघितलं आपण, तो खोक्या वेगळाच. आणखी कोण कुठं खोक्यात कोण दडलेत कुणाच ठाऊक. हे एवढे सगळे एकत्र आले आणि बीडची पूर्ण नासधूस केली. आता या सगळ्या टोळ्या आणि गँग यांना मोठं करण्यामध्ये कुणाचा हात आहे? कार्यकर्त्याला मोठं नेता करतो ना. मग नेत्यानेच कार्यकर्त्याला मोठं करताना त्याची मर्यादा त्याला ओळखून मोठं करायला पाहिजे. ती मर्यादाच ओळखली गेली नाही हो. आणि आता तुमचा जो मुद्दा आहे ना महत्वाचा, त्या मुद्द्यावर येतो. काय बोललात तुम्ही वाक्य? आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. आता जरा तुमच्या मंत्रिमंडळाकडे लक्ष देऊ, किंवा विधानसभेत जे निवडून आले ना, लाईव्ह जे कोण बघत असतील त्यांनी अगदी आता बारकाने बघायचंय. फार गरजेचा आहे हे विषय. कारण की याच विषयामध्ये आता आपल्याला कळणार आहे की काय आपण निवडून दिलेले काय आहेत हे सगळे. ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अँड महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी 2024ला आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा एक सर्वे केला आणि एक अहवाल सादर केला. 288 पैकी 286 विजयी उमेदवारांच्या स्वशपथ प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण त्यांनी याच्यामध्ये केलंय. 2 जणांचे अहवाल, जी काही माहिती आहे ती पूर्ण सापडली नाही त्यांना, जितेंद्र आव्हाड आणि उत्तम जानकर. आता 286 यांच्या स्वशपथ प्रतिज्ञापत्राचं विश्लेषण केल्यानंतर काय त्यातनं बाहेर आलं ते अत्यंत महत्वाचं आहे, ते ऐकणं गरजेचं आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागला, 26 नोव्हेंबरला हा अहवाल बाहेर आला. यामध्ये काय 288 उमेदवार निवडून आले. आता आपण 286चं बघायचंय फक्त. 2024ला जे उमेदवार निवडून आले, विजयी झालेले, त्यातले 187 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. 187 उमेदवार. आणि 2019ला हा आकडा होता 176. म्हणजे 11 उमेदवार वाढलेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. नंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले किती जण आहेत माहितीये? 118. निवडून आलेले म्हणतोय मी निवडून आलेल्या उमेदवारांचं सांगतोय. 118 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये याचं प्रमाण होतं 113, म्हणजे 5 वाढले. म्हणजे वाढच केली आपण, वेगळं काही केलेलं नाहीये. म्हणजे जे निवडून आलेत त्यातल्या 187 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि 118 आमदारांवर
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आता सर्व पक्षीय मिळून बघू आपण. 2009 मध्ये गुन्हे दाखल असलेलं प्रमाण होतं 51%, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेलं प्रमाण होतं 20%. 2014 मध्ये गुन्हे दाखल असल्याचं प्रमाण होतं 57%, 2014 मध्येच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेलं प्रमाण होतं 40%. 2019 ला 62% आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल 40%. आणि आता 2024 ला 65% आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे 41%. आता याच्यात 2024 ला जे गुन्हे दाखल आहेत म्हणजे फौजदारी खटले दाखल असलेले पक्षनिहाय विजयी उमेदवार, त्याचा पण आकडा मी तुम्हाला इथं स्पष्ट करतो. पक्षनिहाय म्हणजे खुनाशी संबंधित घोषित प्रकरणांसह विजयी उमेदवार. बघा, 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत: खून केल्याचे गुन्हे, खुनाचा प्रयत्न आणि महिलांविरुद्धचे गुन्हे. यात पण आपले आमदार मागे नाहीयेत. खून केल्याचे गुन्हे 3 उमेदवार आहेत जे विजयी झालेले आहेत, त्यांच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. 11 उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे आणि 10 उमेदवार असे आहेत ज्यांच्या विरोधात महिलांविरोधात गुन्हे केल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हणजे यामधला एक जण असा आहे या 10 विजयी उमेदवारांपैकी ज्याच्यावर महिलेवर अत्याचारासंबंधितला आरोप आहे. मग आता विचार करा, महिलांविरोधातले गुन्हे 10 उमेदवार विजयी, खुनाचा प्रयत्न करण्यावर गुन्हे 11 उमेदवार विजयी आणि खून केल्याचा गुन्हा 3 उमेदवार विजयी. कुणाला निवडून दिला आपण? तुम्ही बरोबर म्हणालात दादा, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीयेत, पण आम्ही काय करतोय, आमचंच चुकतंय. पुढं यामध्ये आता बीजेपी 132 विजयी उमेदवारांपैकी 92 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. 92, 132 पैकी 92. म्हणजे विचार करा, 40 जण सोडल्यास या 132 पैकी 92 जणांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे 70% बीजेपीची निवडून आलेले उमेदवार त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना 57 पैकी 38 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी 41 पैकी 20 जणांवर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 20 पैकी 13 जणांवर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेस 16 पैकी 9 जणांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट 8 पैकी 5 जणांवर गुन्हे दाखल आहेत. आणि समाजवादी पक्ष म्हणजे SP आपण ज्याला म्हणतो सप, दोन निवडून आले, दोघांवर गुन्हे दाखल आहेत. आता तुम्ही मला सांगा, हे असं जर प्रकरण ज्यांना आपण निवडून दिलंय त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि अशाच लोकांना आपण निवडून देतोय आणि आपल्या या सगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांनाच तिकीट देत आहेत. गुन्हा केलेला आहे तरी तिकीट घे आणि आपण गुन्हा केलाय तरी निवडून आण. चूक त्यांची पण आहे, चूक आमची पण आहे. आम्ही काय धुतल्या जाणार की नाही, आम्हाला माहिती आहे गुन्हा केलाय. अरे खून केलाय, खुनाचा प्रयत्न केलाय, महिलेवर अत्याचार केलाय तरी आम्ही निवडून देतोय. आम्ही किती शहाणे. दादांचं वाक्य मला खरंच पटलंय. आजच्या पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत आणि आम्ही त्यांना कुठं डोक्यावर चढून ठेवलंय. 3-3, 4-4 टर्म निवडून देतोय आम्ही त्यांना. आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले वेगळेच. हे मागाशी मी दाखवले ना, ते फक्त खटले दाखल आहेत, फौजदारी खटले. आता गंभीर स्वरूपाचे गंभीर गुन्हेगारी खटले दाखल असलेले पक्षनिहाय विजयी उमेदवार बीजेपी 132 पैकी 53 जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. शिवसेना 57 पैकी 27, राष्ट्रवादी 41 पैकी 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 20 पैकी 8, काँग्रेस 16 पैकी 6, राष्ट्रवादी शरद पवार 8 पैकी 4 आणि समाजवादी पक्ष 2 पैकी 2. आता 2024 ला जे गुन्हे दाखल झाले त्याचं सगळं प्रमाण या ADR-नं मांडलेलं आहे, या संस्थेनं तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे. आता याच्यात प्रश्न आणखी एक येतो, तो म्हणजे शिक्षणाचा. तो आपण एक मांडून नंतर पुढे जातो. मी जे आपण आमदार निवडून दिले याच्यामध्ये कोण किती शिकलंय हो बघा ना. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ना, देशात शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, मुलांना शिकायला मिळालं पाहिजे म्हणून चांगलं काय 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 आपण करतो. शिक्षणासाठी बरंच काही खर्च करतो आपण, अगदी अर्थसंकल्पात देखील. मग कधी SSC मध्ये CBSE आणा, हे आणा, ते आणा, बरेच काही काही
योजना आपण करतो. पण शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, सगळं बोलतो आपण. पण आमचे आमदार किती शिकले तो? कधी विचार केलाय का आपण? आपण ज्यांना निवडून देतो, जे आपले मंत्रिमंडळात मंत्री म्हणून आपल्या या सगळ्या खात्याचं हे करतात, नेतृत्व करतात, त्यांना आपण निवडून देतो, ते किती शिकलेत माहिती काय? त्याचा देखील एक अंदाज आहे ना. ते देखील या एडीआरने मांडलेलं आहे. 2 जण असे आहेत ज्यांना फक्त अक्षर ओळख आहे, म्हणजे फक्त अक्षर ओळखता येतात, शिक्षण काहीच नाही, फक्त अक्षर ओळखता येतात. त्यात बीजेपीचा एक आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एक आहे. नंतर 6 जण असे आहेत जे फक्त 5वी पास आहेत, फक्त 5वी पास, ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त 5वी पास. 20 जण असे आहेत फक्त 8वी पास, 31 जण असे आहेत फक्त 10वी पास आणि 48 जण असे आहेत फक्त 12वी पास. म्हणजे ग्रॅज्युएट न झालेले, म्हणजे किमान पदवीधर तरी आपला मंत्री असावा अशी इच्छा आपण व्यक्त करायला पाहिजे. अशी माणसं आपण निवडून द्यायला पाहिजे. अशी माणसं आपण विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पाठवली पाहिजेत, विधिमंडळात पाठवली पाहिजेत, ज्याला किमान मराठी, इंग्रजी, हिंदी आणखी बाकीचं नॉलेज यायला पाहिजे. अशी माणसं किमान पदवीधर असली पाहिजेत. पण आपल्या मंत्रिमंडळात आत्ता, आपल्या मंत्रिमंडळात किंवा आमदारांमध्ये आत्ता जर बघितलं आपण, तर 105 जण असे आहेत जे पदवीधर नाहीत, ते ग्रॅज्युएटच नाहीयेत. बाकीचे सगळे जे उरलेले आहेत ना, ते मात्र पुढे शिकलेले आहेत. मग 65 पदवीधर आहेत, 54 व्यावसायिक पदवीधर आहेत, 39 पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, 7 डॉक्टरेट आहेत आणि 14 डिप्लोमा धारक आहेत. पण 105 जण पदवी पण नाही त्यांना कुठली, आणि अशांनाच आपण निवडून देतोय. म्हणजे भविष्यात मी तर म्हणतो नेत्यांनी हा काय विचार करू नये. पहिल्यांदा 2 अटी तुम्हाला का नाही लागू होत? एकतर कुठल्या वर्षी नेत्यानं राजकीय संन्यास घ्यायला पाहिजे किंवा राजकीय निवृत्ती स्वीकारली पाहिजे, आणि किती शिक्षण असलं पाहिजे. हे 2 नियम का नाही लागू होत? दर विधिमंडळामध्ये, लोकसभेच्या अधिवेशनामध्ये फक्त खासदारांचे भत्ते, पगार सगळं वाढतं, पण त्यांचं वय वाढलंय कोणी बघत नाही, त्यांचं शिक्षण काय कोणी बघत नाही. मग असे जर शिकले सवरलेले जर नेते पुढे आले तर फायदा भारताचाच आहे ना, फायदा सर्वसामान्यांचा आहे ना. पण न शिकलेले, कमी शिकलेले यांचीच भरती जास्त, आणि मुळात आम्ही चुकतोय, आम्हीच ओळख करून देतोय. आणि काय आठवा, एखाद्या मतदारसंघात जर एखादा कमी शिकला असेल आणि एखादा मोठा काहीतरी शिकून पोरगा मोठा झाला असेल त्या मतदारसंघातला, आणि तो जेव्हा त्याच्याकडे जातो, आई वडील कौतुकानं पेढी घेऊन जातात आमदार साहेबांना, खासदार साहेबांना दाखवायला, बघा आमचा पोरगा जेवढा मोठा झाला, असं झालं, ते झालं. आता डॉमला तो 5वी पास आणि ह्यो IAS IPS अधिकारी. आता त्यांनी काय त्याला सर्टिफिकेट दाखवलं तर त्याला काय डोंबलं त्यातलं कळायचं? अक्षरोग असले तर संपलंच. अहो, म्हणजे मला हाच प्रश्न पडलाय की नेते मंडळी का नाही चांगल्या पद्धतीने शिकली सवरलेली ना तिकीट देत? त्यांना का नाही निवडून आणत? त्यांना का नाही उमेदवार म्हणून तिकीट देत? मग जनता त्यांना निवडून आणेल ना. पण आमच्या माथी मारायचं फक्त काम केलंय. घराणेशाही तो तर वेगळाच मुद्दा आहे, तो तर मुद्दा मी घेतलाच नाही. एकच घराणं आणि एकच प्रकार. आता तर आपण इलेक्शन मध्ये बघितलेलंच आहे. वडील विरुद्ध मुलगा, वडील विरुद्ध मुलगी, काका विरुद्ध पुतण्या, भाऊ विरुद्ध बहीण, बायको विरुद्ध नवरा. काय बोलायलाच नको. सगळ्या गोतावळ्यात राजकारण, घराणेशाहीत राजकारण. काही ठराविक घराण्याने या महाराष्ट्राला जणू काही फक्त आमचीच संपत्ती आहे म्हणून घोषित केलंय. स्वयं घोषित आहे ते सगळे, आणि त्यातून हा सगळा प्रकार वाढला. 286 पैकी 22 महिला आहेत आपल्या आत्ता विधानसभेमध्ये. 22 म्हणजे इथं महिलांचं प्रमाण पण किती कमी आहे बघा. म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा शिक्षण, दुसरी गोष्ट यांच्यावर दाखल असलेले गुन्हे. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर आपण थोडंसं मंत्रिमंडळाकडे येऊयात, आणि मी शेवट करेन. कारण की मंत्रिमंडळात देखील आपण बघायला पाहिजे की इथं काय परिस्थिती आहे. आपल्या मंत्रिमंडळाचा जर आपण आता विचार केला तर या मंत्रिमंडळामध्ये 18 मंत्र्यांवर आणि 2 राज्यमंत्र्यांवर म्हणजे 20 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. 20 मंत्री फौजदारी खटले, 20 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातली एक महिला राज्यमंत्री आहे. आता हे जे 20 मंत्री आहेत
यात मोठमोठे मंत्री यांची नावं आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता 2 मंत्र्यांसंदर्भात तर आपण बघितलेलंच आहे. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री 1995 ला काहीतरी खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटण्याचा प्रयत्न केला, न्यायालयाने ठोठावली शिक्षा, 2 वर्षे कारावास, 50,000 रुपये दंड. पण नंतर नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली, झालं, पद वाचलं, कृषी मंत्री पण वाचले आणि अपात्रतेची टांगती तलवार वाचली म्हणून आमदारकी पण वाचली. आणि राहिले दुसरे आमचे धनंजय मुंडे, ज्यांना राजीनामाच द्यावा लागला. बरे दोन्ही कुठल्या पक्षाचे आहेत? अजितदादा, राष्ट्रवादी ना. आता मला हाच प्रश्न पडलाय की तुम्ही जे वाक्य उच्चारलत ना की पुढाऱ्यांच्या पाया पडवू नका, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत, हे सत्य बोललात तुम्ही. फक्त आता मला एवढंच म्हणायचंय, तुमच्याकडनं आता हीच अपेक्षा आहे, तुमच्याकडून, तुमच्या पक्षाकडून नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाकडून अपेक्षा आहे की भविष्यात तरी आम्हाला असे नेते बघायला मिळावेत की खरंच त्याच्या पाया पडावंसं वाटावं. यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, वसंतराव नाईक होते, तुम्हीच नावं घेतली आहेत. तर तुमच्यापैकी असा तरी एखादा नेता तुमच्या पक्षातला भविष्यात पुढे यावा, ज्याच्या पाया पडायला वाटावा आपल्या पुढच्या पिढीला. नाहीतर जे तुम्ही वाक्य बोललाय ना, तेच वाक्य कायमस्वरूपी पुढे लेबल म्हणून लावावं लागल, लिहून ठेवावं लागल. काय की आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. दादा, हे तुम्हीच बोललात म्हणून. बरं, पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.